अगं राधिका, तू अजून इथे गेली नाहीस? अगं रेवती, तिकडेच जाऊन राहिले ना. ते अथर्व जरा पडला ना म्हणून मलम लावत होती त्याला. कारण का देतेस तू? तुझी कारण ते लोक ऐकून घेणार आहेत का? अगं अशाने चालून आलेली संधी घालवशील तू. असा बिझनेस नाही करत. मला नाही वाटत हे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळेल. असं काऊन बोलून राहिली तू? अगं हे पण महत्वाचंच होतं ना. हे सगळं ते लोक ऐकून घेणार आहेत. हे बघ, हे कॉन्ट्रॅक्ट जर तुला मिळालं नाही ना तर गुरुनाथचे पैसे परत करता येणार नाहीत तुला. नाही रेवती, मला नाही असं वाटून राहिलं. मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. माझं वाईट काऊन होईल? आणि हे बघ रेवती, माझा नवरा आणि माझा मुलगा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे राहतील. आणि एक लक्षात ठेव, ही लढाई आपणच जिंकणार. चल येते आता. नानाजी येते. नानाजी, कठीण आहे हिचं. ती राधिका आहे रेवती. वाईट गोष्टीला चांगलं बनवणं हेच तर तिचं टॅलेंट आहे. ती कोणाला बदलणार नाही आणि कोणासाठी बदलणार पण नाही. मॅडम, मला जरा सरांना भेटायचंय, चिटणीस सरांना. मॅडम सॉरी, तुम्हाला आता त्यांना नाही भेटता येणार. का? एकतर तुमची अपॉइंटमेंट नाहीये आणि आता त्यांची निघायची वेळ झाली आहे. पण त्यांनीच मला भेटायला बोलवलं होतं. विचारा ना त्यांना. मी राधिका सुभेदार. राधिका सुभेदार? हो मॅडम, तुमची बराच वेळ वाट पाहिली आम्ही, पण तुम्हाला 7ची वेळ दिली होती आणि इट्स टू लेट. नाही मॅडम, नाही, माझ्या घरी जरा अडचण होती म्हणून उशीर झाला. नाही, मी तसं त्यांना फोन करून सांगितलं पण होतं, पण येता येता ट्रॅफिक लागला ना. सॉरी मॅडम, पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मी जर तुम्हाला आज सोडलं तर सर मला खूप ओरडतील. त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत होते. सॉरी. नाही, एकदा प्रयत्न करा ना. फोन लावून बघा ना त्यांना. मॅडम हवं तर मी तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देते, प्लीज. नाही, त्यांना आज भेटणं खूप गरजेचं आहे. विचारा ना त्यांना. सॉरी मॅडम, मी तुमची काही मदत नाही करू शकत. ओ मॅडम, अहो मॅडम, मॅडम, ओ मॅडम थांबा. मॅडम, सर मी राधिका सुभेदार. अच्छा, म्हणजे तुम्ही राधिका सुभेदार? हो. हे बघा, तुम्ही एकतर उशिरा आला आहात आणि विदाउट एनी इन्फॉर्मेशन माझ्या केबिन मध्ये कशा घुसलात? ते सर मी अन्न अडवण्याचा खूप प्रयत्न केला हो, पण यांनी काही ऐकूनच नाही घेतलं. तुम्ही चला बरं मॅडम बाहेर. नाही, असं का करून राहिलं तुम्ही? ऐका ना सर, माझं एकदा ऐकून घ्या फक्त. तुम्हाला नाही पटलं ना तर मी पुन्हा तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायची नाही, पण एकदा ऐकून घ्या फक्त माझं. का ऐकून घ्यायचं मी तुमचं? तुम्हाला मी कितीची वेळ दिली होती? काल तुम्ही 11 म्हणाले होते, पण मला जरा अडचण होती म्हणून तुम्हाला मी फोन करून विचारलं होतं. तेव्हा तुम्ही 7ला या असं सांगितलं होतं. आणि आता किती वाजलेत? 7:35. सर मला माहितीये का मला उशीर झालाय, पण त्याला कारण. हे बघा, कारण देणारी माणसं मला आवडत नाहीत मिसेस सुभेदार. आणि ज्या माणसांना वेळेची किंमत नसते त्यांची किंमत माझ्या लेखी 0 असते. तुम्ही जाऊ शकता. सर मी जाणारच आहे, पण माझं बोलणं झाल्यावर. नाही, मला माहितीये सर की मला खूप उशीर झालाय. मी इथे वेळेत नाही पोहोचू शकले, पण सर मी हे मुद्दाम नाही हो केलं. नाही, तुम्हाला वाटेल का मला वेळेचं महत्व नाहीये म्हणून, पण तसं नाहीये. माझ्या इतकं वेळेचं महत्व कुणालाच नाही. आता या क्षणी वेळ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सर. म्हणजे खूप कमी वेळात मला खूप गोष्टी करायच्या आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं हे माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे जर नाही मिळालं तर माझं खूप नुकसान होईल.
आणि मी माझं स्वतःचं नुकसान काऊन करून घेऊ सर? अहो पण केलं ना तुम्ही तुमचं नुकसान. उशीर झाला तुम्हाला, झाला की नाही? हो, कारण मला जाणीवपूर्वक काही गोष्टींना वेळ द्यावा लागला सर, म्हणून सर. हे बघा, तुमचं लॉजिक मला काहीही कळत नाही. अहो तुमच्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट जर इतकं महत्वाचं होतं तर मग तुम्ही त्याला प्रायोरिटी का नाही दिली? कारण सर, कुठल्याही बाईसाठी तिचं घर, तिचा संसार, तिचा परिवार आणि त्याप्रती तिचं कर्तव्य जास्त महत्वाचं असतं. सर, मला पैशाची खूप गरज आहे. फक्त मायासाठी नाही, तर माझ्या भावासाठी सुद्धा. नाही नाही, गुप्ते भाऊंनी मला सांगितलं होतं ना का तुम्ही वेळेचे खूप पक्के आहात, म्हणून तुम्ही सांगितलेल्या वेळेला, म्हणजे वेळेच्या आधीच मी घरातनं निघाले होते. पण तेव्हाच मला अचानक कळलं का माझ्या नवऱ्याला बरं नाहीये, म्हणून मी थांबले साहेब. त्यांच्यासाठी जेवण केलं, त्यांची सेवा केली, सगळं केलं साहेब. पण तुम्हाला फोन केला होता ना साहेब का 7 पर्यंत पोहोचते म्हणून. मी घरातनं निघालेच होते, तेवढ्यात माझा लहान मुलगा अथर्व, त्या मित्रात भांडणं झाली तर त्याच्या डोक्याला लागलं. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करत बसलात आणि आम्ही इथे तुमची वाट पाहत बसलो. हे सगळं तुम्हाला विचित्र नाही वाटत का मिसेस सुभेदार? नाही वाटत साहेब, कारण त्यावेळेला माझ्या नवऱ्याकडे बघायला तिथे दुसरं कोणीच नव्हतं. जर मी माझ्या नवऱ्याला सोडून इथे आले असते, वेळेत पोचले असते आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवलंही असतं, तरी मला आयुष्यभर हा सल मनात राहिला असता का मी माझ्या बायकोच्या कर्तव्याला खरी उतरले नाही. सर, तुम्हाला ही सगळी कारण खूपच छोटी वाटतील, पण मला इतकंच सांगायचंय का मी वेळेची किंमत केली नाही असं नाही, पण मी वेळेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिलं, एवढंच माझं चुकलं. आता तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे. गॅरी, हे घे सूप पी. सूप? हा, गरम आहे मस्त, पी ना, बरं वाटेल तुला. अगं मला ना खरं साधं आलं घातलेला दुधाचा चहा आता मिळाला असता ना मस्त वाटलं असतं. अरे काय वेळ आहे का चहा प्यायची? मध्येच का तुला चहा प्यायचा आणि सडनली? नाही अगं, सकाळी छान आलं घालून राधिकाने चहा करून दिला ना तर बरं वाटलं होतं म्हणून. ती आहेत सर्वंट होण्याच्या लायकीची. यु नो व्हॉट, आपण एक काम करू, आपण जेव्हा नवीन घर घेऊ ना तेव्हा तिला कुक म्हणून ठेवूया. नाही तुला हवं तसं फूड पण मिळेल आणि माझं पण काम निघेल. नाही अगं, काय बोलतेस? ती बायको आहे अजूनही, असं नोकरासारखं नाही वागवता येणार आपल्याला तिला. ओके ना, चिल. जाऊ दे, तो विषय जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी बोलूया. ओके? हो, आता पटकन सूप पितो, जेवतो, गोळ्या घेतो आणि झोपतो लवकर. उद्या सकाळी ऑफिसला जायचं ना. ए नाही, ऑफिसला काय येतोयस तू? नको रे बाबा, परत बाहेर येशील आणि काहीतरी इन्फेक्शन व्हायचं तुला. तू एक काम कर, 2 दिवस रेस्ट घे, बाकी मी बघते सगळं ऑफिसमध्ये. हो, तू आज जे काही केलंयस ते बघून मला जरा पुढचे 2 दिवस अवघडच वाटतंय. हे ठीक आहे ना, हा जसं झालं म्हणून काय रोज रोज होईल का? काहीतरी तू काळजी नको करू, मी सगळं हँडल करते. मला माहिती आहे उद्या एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तर मी बघते काय करायचं ते. ओके, तू नको काळजी कर. पी. हो. आनंद, आज तू जे काही केलंयस ना, यू विल हॅव टू पे फॉर इट टुमॉरो. आता बघच तू उद्या मी काय करते ते.